मोरपिसे यातलं 6वं पुष्प. वंदू गुरुच्या चरणारविंदा. आज गुरुपौर्णिमा. माझ्या सर्व गुरूंना वंदन. आई, वडील, प्रथम गुरु, मग शिक्षक, मग आध्यात्मिक गुरु, असे बरेच गुरु असतात. सर्वच जण खूप चांगली शिकवण देतात, पण आचरणात आणणे आपले काम असते. मलाही अनेक गुरु लाभले. जसे जमेल तसे प्रत्येकाकडून काही काही शिकण्याचा प्रयत्न केला. आईने शिकवले सर्वांच्या उपयोगी पडावे, कोणाला दुखवू नये, थोडक्यात सद्गुणी बनावे. वडिलांनी व्यवहारात शिकवला, व्यवहारी जगात नोकरीचे महत्त्व बिंबवले. आणि म्हणूनच प्रत्येक पगारवाढ घेताना मी नकळत वडिलांना नमस्कार करत असे. आज मी ज्या स्थानावर आहे त्यात भाऊंचा म्हणजेच माझ्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे. स्वावलंबनाची मोठी शिकवण त्यांनी दिली. माझ्या आजीकडूनही मी खूप काही शिकले. गोड बोलणे, नम्र राहणे, तरीही अन्याय मात्र सहन न करणे हे तिने शिकवले. अनेक म्हणी, वाक्प्रचार आम्ही तिच्याकडून शिकलो. पुराणातील अनेक गोष्टी, वेगवेगळी गाणी यांनी तिने आमचे बालपण समृद्ध केले. लग्नानंतर सासूबाई, सौ वहिनी, ती दादा यांच्याकडून बरेच शिकायला मिळाले. व्यवहार ज्ञानाचे नकळत धडे गिरवत गेले. ती मामी म्हणजे माझ्या सासूबाई व सौ वहिनी मोठ्या जाऊबाई यांच्याकडून स्वयंपाक शिकले. सासूबाई देवधर्माबाबत जागरूक असत. त्यांच्या तोंडी सतत व्यंकटेश स्तोत्र असे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ती मामींनी मुलांना मोठे केले. त्यांचे कष्ट, त्याग याचे मोजमापच होऊ शकत नाही. माझ्या नणंदबाईंकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या. माणसांना जोडण्याची कला, सेवाभावी वृत्ती, तसेच कोणाला न दुखवता सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचे कसब या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. या अशा परिचित, अपरिचित सर्व सुहृदयांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिकायला मिळाले. त्या सर्वांना नम्र वंदन. सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या जोडीदाराकडूनही खूप काही शिकता आले. सतत कामात गुंतून घेणे, मेहनत करणे, सदैव निरपेक्षपणे मदतीचा हात पुढे करणे हे यांच्याकडूनच शिकले. तसेच सतत सकारात्मक विचारांचा पाठपुरावा करून गोष्टी सकारात्मकच घडतील यावर ठाम राहणे हे देखील यांच्याकडून शिकण्यासारखे. जीवनाच्या या प्रवासात शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्यावर निष्ठा बसली, भक्ती जडली, श्रद्धा बसली आणि माझ्याही नकळत मी त्यांना गुरुस्थानी मानू लागले. माझ्या अडीअडचणीला मी अक्षरशः त्यांच्याशी ते आहेतच अशा दृढ भावनेने संवाद साधते आणि त्यांच्या कृपेने संकटावर मात करते. नामस्मरण व गुरुवरची श्रद्धा आपल्याला संकटातून तारून नेते याचा मी अलीकडेच अनुभव घेतला. म्हणूनच म्हणावेसे वाटते, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय गजानन.